बांधकाम कामगारांना आता खूप मोठी खुशखबर आलेली आहे, खूप मोठी आनंदाची बातमी त्यांच्यासाठी आलेली आहे। पेन्शन सुरू झालेलं आहे तुमच्यासाठी। पेन्शन जी योजना आहे ही पेन्शन तुम्हाला लागू झालेलं आहे। निवृत्ती वेतन हे तुम्हाला लागू करण्यात आलेलं आहे सरकारकडून आणि अखेर हा जो शासन निर्णय आहे तो सुद्धा आलेला आहे आणि आजचा ताजा जो शासन निर्णय आहे तो आलेला आहे आणि मी तुम्हाला त्यावरची तारीखसुद्धा दाखवून देणार। त्या शासन निर्णयामध्ये नेमकं लिहिलेलं काय आहे, तुम्हाला निवृत्ती वेतन हे कसं लागू होणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, त्याचबरोबर तुम्हाला संमतीपत्र कसं द्यायचं आहे आणि इतरही जे कागदपत्र आहेत ते तुम्हाला कसे जोडायचे आहेत आणि कुठे दाखल करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। व्हिडिओ थोडा लंबा होणार आहे परंतु तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे म्हणजे तुम्हाला सर्व काही प्रोसेस जे आहे ती तुमच्या ध्यानात येणार आहे आणि तुम्हाला तशा प्रकारे पूर्ण प्रोसेस करावी लागणार आहे। त्याच वेळेस तुम्हाला जे वेतन आहे निवृत्ती वेतन किंवा ज्याला पेन्शन आपण म्हणतो ते तुम्हाला मिळणार आहे। तर सर्व काही जाणून घेऊया। नमस्कार, मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि हो बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर बघा, हाच तो शासन निर्णय आलेला आहे, तुम्ही बघू शकता। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणी बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत। तर बघा, महाराष्ट्र शासन उद्योग वर्जा कामगार व खनिज कर्म विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय आलेला आहे। दिनांक बघू शकता 28 मार्च 2025चा हा शासन निर्णय आलेला आहे। इथं काही संदर्भसुद्धा दिलेले आहेत आणि या संदर्भानुसारच हा शासन निर्णय इथं आलेला आहे। प्रस्तावना बघूया काय लिहिलेलं आहे यामध्ये। इमारत व इतर बांधकाम व्यवसायामधील कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन व सेवाशर्ती अधिनियम 1996 लागू केला आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन व सेवाशर्ती नियम 2007 अस्तित्वात आले आहेत। सदर नियमांच्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे। वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या ते वयाच्या 60व्या वर्षापर्यंतच्या बांधकाम कामगाराने मागील एका वर्षात किमान 90 दिवस काम केले असल्यास मंडळाकडे नोंदणी करून घेतले जाते व त्यांच्या नोंदणीचे दरवर्षी त्यास नूतनीकरण करावे लागते। संबंधित बांधकाम कामगारास त्याच्या सक्रिय जीवित नोंदणी कालावधीत मंडळाच्या विविध योजनेचे लाभ देण्यात येतात। इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन व सेवाशर्ती अधिनियम 1996च्या कलम 22 व ब मध्ये वयाची 60 वर्ष पूर्ण झालेल्या बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्याची तरतूद आहे। याबाबत केंद्र शासनाने संदर्भाधीन क्रमांक 1 अन्वये आदर्श कल्याणकारी योजनांची मार्गदर्शक तत्त्वे विशद केली आहेत। त्या अनुषंगाने मंडळाच्या दिनांक 26/3/2025 रोजीच्या 62व्या बैठकीत मंडळांतर्गत नोंदणीत बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन लागू करण्याचा ठराव पारित करण्यात आला असून याबाबत तर बघा तुम्ही इथं बघू शकता 26 मार्च 2025ला 62वी बैठक झाली होती मंडळाची आणि त्यामध्ये नोंदित बांधकाम कामगारांना ज्यांनी नोंदणी केलेली आहे बांधकाम कामगारांनी त्यांना निवृत्ती वेतन लागू करण्याबाबतचा ठराव पारित त्या मंडळाने बैठकीत पारित केलेला आहे। तर बघा, याबाबत माननीय मंत्री कामगार यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये प्रस्तुत प्रकरणासंदर्भातील निवेदन सादर केले आहे। त्या अनुषंगाने मंडळाने त्यांच्या संदर्भाधीन क्रमांक 3च्या पत्रान्वये शासनास प्रस्ताव सादर केला आहे। वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर बांधकाम कामगारांची मंडळाकडे नोंदणी होत नाही व त्यांच्या पूर्वीच्या नोंदणीचे नूतनीकरणही होत नाही। त्यामुळे मंडळाकडून मिळणाऱ्या विविध योजनांपासून कामगार वंचित राहतो। अशावेळी त्यांच्या वृद्धापकाळात त्यांचे जीवन सुखकर होण्याकरिता हातभार लावण्याच्या दृष्टीने बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर शासन निर्णय बघा काय दिलेला आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्ती वेतन लागू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। तर तुम्हाला मान्यता देण्यात आलेली आहे निवृत्ती वेतनासाठी, म्हणजेच की पेन्शनसाठी। तर तुम्हाला 60व्या वर्षीपासून पेन्शन आता मिळणे चालू होणार आहे। तर पात्रतेचे निकषसुद्धा इथे दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता। वयाची 60 वर्षे पूर्ण केलेली व मंडळाकडे नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील। बघा, ज्यांचे वय 60 वर्ष आहे आणि त्यांनी नोंदणी केलेली आहे या अगोदर, ते सर्व आता या पेन्शनसाठी पात्र राहणार आहेत। तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील। तर बघा, दोघांनासुद्धा पेन्शन मिळणार आहे। पत्नी आणि पती यांनीसुद्धा नोंदणी केलेली असेल तर त्यांनासुद्धा 60 वर्षानंतर जे वय झाल्यानंतर त्यांना पेन्शन लागू होणार आहे। तर बघा, पती पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती पत्नी निवृत्ती वेतनाकरिता पात्र राहतील। तथापि पत्नी पती सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही। आता इथं समजून घ्या तुम्ही की फक्त पतीनंच बांधकाम मजूर म्हणून नोंदणी केलेली असेल तर 60व्या वर्षीपासून त्याला जी पेन्शन आहे ते लागू होणार आणि त्याचा मृत्यू झाल्यास ती पेन्शन पत्नीला मिळत राहणार। पण जर दोघांनाही नोंदणी केलेली असेल बांधकाम मजदूर म्हणून तर दोघांनाही 60व्या वर्षीपासून वेतन जे मिळणार आहे निवृत्ती वेतन पेन्शन ते चालू होणार आहे। आणि यामध्ये जर एकाचा मृत्यू झाला तर मात्र त्याचा जो पेन्शन आहे तो लाभ पत्नीला मिळणार नाही, पत्नीला फक्त तिचाच जे पेन्शनचा लाभ आहे तो मिळत राहणार आहे। बघा, केंद्र शासनाच्या संदर्भाधीन क्रमांक 1 येथील आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा 1948 व कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी व विविध तरतुदी कायदा 1952 अंतर्गत लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाहीत। तर इथं बघा, तुम्ही जर राज्याचा विमा कायदा यामध्ये भाग घेतला असेल किंवा विमा त्या प्रकारचं संरक्षण तुम्ही घेतलं असेल किंवा मग कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी जे प्रॉव्हिडंट फंड वगैरे असते PF वगैरे असतात, हे जर योजनांचे तुम्ही लाभ घेत असाल तर मग तुम्हाला निवृत्ती वेतनास तुम्ही पात्र राहणार नाही, असंही त्यांनी इथं लिहिलेलं आहे। तर वित्तीय निकष बघा काय आहेत। पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल। मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतनाचे प्रमाण खालीलप्रमाणे राहणार आहे। तर बघा, मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्ष 10 वर्ष जर असली तर तुम्हाला 50% निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन मिळणार आहे आणि ते असणार आहे 6,000 रुपये। दर तुम्हाला जे हे आहे 6,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे निवृत्ती वेतन। आता याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की तुम्ही 50व्या वर्षी नोंदणी केली बांधकाम कामगार म्हणून, तर मग 60व्या वर्षी तुम्ही निवृत्त होणार। म्हणजे 50व्या वर्षी नोंदणी केल्यामुळे 10 वर्षाचा कालावधी तुम्हाला नोंदणीचा झाला असेल तर मग तुम्हाला 50% जे निवृत्ती वेतन आहे ते मिळणार आहे, म्हणजे 6,000 रुपये दर वर्षाला। म्हणजे 60 वर्षानंतर 6,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत दरवर्षी। त्यानंतर इथं बघा, 15 वर्ष जर तुमची नोंदणी करायला तुमचं 15 वर्ष झाले असतील तर मग तुम्हाला 75% प्रमाणे तुम्हाला दरवर्षी मिळणार आहेत 9,000 रुपये पेन्शन। त्याचबरोबर 20 वर्ष जर तुमच्या नोंदणीला झाले असतील तर मग तुम्हाला 100% पेन्शन मिळणार आहे 12,000 रुपये दर वर्षाला। तर प्रत्येक वर्षीला 12,000 रुपये तुमचे जर 20 वर्ष नोंदणीला झाले असतील तर असं त्यांनी इथं निकष लावलेले आहेत। तर सदर योजनेअंतर्गत होणारा खर्च मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकरामधून भागवण्यात येईल। मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकराचा आढावा घेऊन सदर निवृत्ती वेतनामध्ये कमी अथवा वाढ करणे, अटी व शर्तींमध्ये बदल करणे याबाबत निर्णय मंडळ मान्यतेअंती शासन स्तरावर घेण्यात येईल। तर बघा, यामध्ये कसं आहे की जो मंडळाकडे जमा होणारा कामगारांचा जो उपकर आहे त्यानुसार तुमचं जे पेन्शन आहे ते कमी होऊ शकते किंवा मग थोडा त्यामध्ये वाढसुद्धा करण्यात येऊ शकते। तर बघा, निवृत्ती वेतनाकरिता मंजूर करण्याची कार्यपद्धती तुम्ही बघू शकता। योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या बांधकाम कामगाराने जे BOCW इन या संकेतस्थळावरील अर्ज विनामूल्य प्राप्त करून घ्यावा। सदरचा अर्ज पूर्णपणे भरून बांधकाम कामगाराने त्याचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्राचे प्रभारी कामगार आयुक्त
उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे जमा करावा। संबंधित प्रभारी जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्र यांनी सदर अर्जाची छाननी करून निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र सह प्रस्ताव मंडळ मान्यतेस सादर करावा। एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये नूतनीकरणाचा कालावधी असल्यास संबंधित जिल्ह्यामधून वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र संबंधित प्रभारी जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्र यांनी प्राप्त करून घ्यावे। मंडळ स्तरावर सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेअंती संबंधित बांधकाम कामगारास निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र देण्यात येईल। निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र दिल्याच्या दिनांक हा संबंधित बांधकाम कामगाराचा निवृत्ती वेतन दिनांक समजण्यात येईल व त्यानुसार वर्षगणना करण्यात येईल। दरवर्षी बांधकाम कामगारास त्याच्या हयातीचा पुरावा मंडळाकडे सादर करावा लागेल, जेणेकरून त्या वर्षीचे निवृत्ती वेतन त्याच्या खात्यात जमा करता येईल। तर बघा, तुम्हाला तुम्ही हयात आहात, जिवंत आहात याचा पुरावा देखील तुम्हाला दरवर्षी देणे बाध्य कार्यक आहे, हे तुम्हाला इथं जाणून घ्यावे लागेल। तर बघा, बांधकाम कामगारास त्याचे बँक खाते बदलायचे असल्यास तसा अर्ज त्यास प्रभारी जिल्हा इमारत बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मंडळास करावा लागेल। बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पतीचा वारसदार पती-पत्नीने वारस नोंदणीचा अर्ज प्रभारी जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्रामार्फत मंडळास करावा लागेल। तर बघा, सदर निवृत्ती वेतन क्रमांकाची नोंद एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय या प्रणालीवर घेण्यात येईल व संबंधित बांधकाम कामगाराच्या खात्यावर निवृत्ती वेतन जमा करण्यात येईल। सदर योजनेबाबत आवश्यकतेनुसार सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येईल। सदरची योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई मार्फत राबविण्यात येईल। त्याचप्रमाणे सदर योजना राबवण्याबाबतचा कोणताही आर्थिक भार शासनावर राहणार नाही। सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर योजना अंमलबजावणीबाबत आवश्यक ती उचित कार्यवाही मंडळ स्तरावरून करण्यात यावी। तर अशा प्रकारे तुम्हाला जो हा शासन निर्णय आलेला आहे, यामध्ये तुम्हाला निवृत्ती वेतन किंवा जे पेन्शन ज्याला आपण म्हणतो ते आता लागू होणार आहे आणि याचा शासन निर्णय आलेला आहे। तुम्हाला बस फॉर्म भरायचे आहेत, त्याचबरोबर अर्ज दाखल करून त्याच्यासोबत शिफारस पत्र वगैरे दाखल करून तुमचं जे काही तुमच्याकडे ओळखपत्र असतील ते सुद्धा तुम्हाला जोडायचे आहेत। तर आता आपण बघून घेऊया की अर्ज कसा दाखल करायचा हे बघून घेऊया आपण। तर हा बघा, हा अर्जाचा नमुना आहे, तुम्ही बघू शकता। प्रपत्र अ, बांधकाम कामगार निवृत्ती वेतन अर्ज। तर 1 नंबरवर आहे बांधकाम कामगाराचे नाव, इथं तुम्हाला याच्यासमोर तुमचं नाव टाकावं लागणार आहे। बांधकाम 2 नंबरवर जे दिसत आहे तुम्हाला बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक इथं तुम्हाला द्यावा लागणार आहे, जो तुम्ही नोंदणी केली होती त्यावेळेसचा तो नोंदणी क्रमांक तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे। त्यानंतर आधार क्रमांक इथं लिहावा लागणार आहे। त्यानंतर त्याखाली जन्मतारीख आहे, तर जन्मदिनांक तुम्हाला इथं टाकावी लागणार आहे। त्यानंतर वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्याचे दिनांक, हे दिनांकसुद्धा तुम्हाला टाकावे लागणार आहे। त्याचबरोबर प्रथम नोंदणी झाल्याचे दिनांक, नोंदणी केव्हा केली होती प्रथमतः तो दिनांकसुद्धा तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे। प्रथम नोंदणी झालेल्या जिल्ह्याचे ठिकाण, कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता त्या जिल्ह्याचे ठिकाणसुद्धा तुम्हाला लिहायचं आहे इथं। नोंदणी कालावधीचा तपशील, तर हा जो तपशील आहे हा तुम्हाला इथं लिहावा लागणार आहे। तर तुम्ही बघू शकता नूतनीकरणाची दिनांक इथून आहे, जेव्हापासून तुमचे नूतनीकरण झालेले आहे, तुम्ही अर्ज नोंदणी केलेली त्यावेळेसपासून इथं लिहावं लागणार आहे तुम्हाला, आणि जिल्हासुद्धा इथं या साईडला लिहावा लागणार आहे। त्याचबरोबर खाली बघा, बँक खात्याचा तपशील तुम्हाला द्यावा लागणार आहे, बँकेचे नाव तुम्हाला इथं टाकावं लागणार आहे। त्यानंतर बँकेचे खाता क्रमांक इथं तुम्हाला टाकायचा लागणार आहे। त्यानंतर IFSC कोड तुम्हाला जो बँकेमध्ये तुमच्या पासबुकवर असतो तो तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे। तर खाली बघा, कर्मचारी राज्य विमा कायदा अंतर्गत लाभ घेण्यात येतो का, तर हा तुम्ही जर कर्मचारी विमा कायदा घेत असाल तर मग तुम्हाला हा पेन्शन मिळणार आहे, म्हणून तुम्हाला इथं नाही करायचं आहे, होय म्हणायचं नाही आहे, इथं नाहीवर टिक करायची आहे। म्हणजे तुम्ही हा कायदा जो असतो याच्यानुसार तुम्ही लाभ घेत नाही आहे। तर त्यानंतर कर्मचारी प्रदाता निधी म्हणजे जे प्रोव्हाइड फंड वगैरे असतं अंतर्गत लाभ घेण्यात येत आहे का, तर नाही म्हणायचं आहे तुम्हाला, इथं टिक करायचा, राईट क्लिक नाहीवर। त्याचबरोबर खाली उपरोक्तप्रमाणे सादर करण्यात आलेली माहिती सत्य असून खोटी आढळून आल्यास नियमानुसार माझ्याविरुद्ध उचित कारवाई पात्र असेल याची मला जाणीव आहे। आणि इथं तुमचं नाव टाकून इथं वर तुम्हाला इथं बांधकाम कामगाराचे नाव इथं लिहायचं आहे, त्याच्यावर तुम्हाला तुमची सही करायची आहे। तर इथं बघा, अर्जाचा नमुना आपण बघितला। आता इथं बघा, वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे। तर हे बघा, इथं प्रमाणित करण्यात येते की श्रीमती, तुमचं नाव इथं राहणार आहे, नोंदणी क्रमांक इथं राहणार आहे, त्याचबरोबर कोणत्या सुविधा केंद्रामधून तुम्ही अर्ज केला आहे
किंवा नोंदणी केली आहे त्याचं नाव इथं लिहावं लागणार आहे। त्यानंतर दिनांक, जे अंतर्गत दिनांक आहे, कोणत्या दिनांकापासून तुम्ही नोंदणी केली आहे ते अखेरची नोंदणी ते तुम्हाला इथं टाकावी लागणार आहे, त्याची दिनांक इथं टाकावी लागणार आहे। त्यानंतर हे जे प्रभारी आहेत यांचं, जे अधिकारी आहेत यांची सही आणि यांचा जिल्हा इथं ते टाकून देतील आणि हे जे प्रमाणपत्र आहे हे सुद्धा तुम्हाला तिथं जोडावं लागणार आहे। तर बघा, हे एक महत्त्वाचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे, निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र। तर बघा इथं काय लिहिलेलं आहे, प्रमाणित करण्यात येते की श्रीमती, तुमचं नाव इथं राहणार आहे, नोंदणी क्रमांक इथं टाकावं लागणार आहे। हे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत यावर्षी नोंदणी, म्हणजे त्या वर्ष टाकावा लागणार आहे, दिनांक नोंदित होते त्यांनी वयाची 60 वर्षे दिनांक या रोजी पूर्ण केली असून इथं ते दिनांक टाकावे लागणार आहे। त्यांना कर्मचारी राज्य विमा कायदा व कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी व विविध तरतुदी कायदा अंतर्गत लाभ प्राप्त होत नाही। निकषानुसार ते दरवर्षी रक्कम तर निवृत्ती वेतनास पात्र आहेत। तर बघा इथं त्यांनी काय लिहिलं आहे की ते PF फंड वगैरे घेत नाही आहेत, त्याचबरोबर विमा कायद्याचा लाभ घेत नाही आहेत, म्हणून हे निवृत्ती वेतनास पात्र आहेत असं त्यांनी इथं जे प्रमाणपत्र आहे, शिफारस प्रमाणपत्र हे दिलेलं आहे। तर प्रभारी कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्र जिल्हा, तर इथं तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि प्रभारी यांची सहीसुद्धा इथं राहणार आहे। तर हे एक प्रमाणपत्र देतील तुम्हाला, शिफारस प्रमाणपत्र, अशाप्रमाणे हे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये जोडावं लागणार आहे त्या अर्जासोबत, तुमचं जे वेतन निवृत्ती अर्ज आहे त्यासोबत। तर त्याचबरोबर तुम्हाला एक निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। तर बघा इथं काय लिहिलं आहे, प्रमाणित करण्यात येते की श्रीमती, तुमचं नाव इथं राहणार आहे, श्रीमती, त्याचबरोबर नोंदणी क्रमांक राहणार आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत यावर्षी ते नोंदित होते, वयाची 60 वर्षे त्यांना या तारखेला इथं तारीख राहणार आहे, रोजी पूर्ण केली असून त्यांना कर्मचारी राज्य विमा कायदा व कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी व विविध तरतुदी कायदा अंतर्गत लाभ प्राप्त होत नाही। त्यामुळे निकषानुसार ते दरवर्षी रक्कम, तर इथं रक्कम तुमची आता नोंदणी कधी झाली, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, त्यानुसार तुम्हाला इथं रक्कम ते टाकणार आहेत। जर तुम्हाला 20 वर्ष झाले असतील नोंदणी करून, तर मग इथं तुम्हाला 12,000 रुपये निवृत्ती वेतनास पात्र आहेत असे लिहितील ते। जर तुम्हाला 15 वर्ष झाले असतील तर मग 9,000 रुपये इथं लिहितील आणि 10 वर्ष झाले असतील नोंदणी करून, तर मग तुम्हाला इथं 6,000 रुपये निवृत्ती वेतनास पात्र आहेत असे लिहितील। त्यांना या दिनांक टाकणार आहेत तुम्हाला निवृत्तीपासून निवृत्ती वेतनास पात्र ठरवण्यात येत आहे। म्हणजे जे तुमचे 20 वर्ष किंवा 15 वर्ष झाले असतील त्या दिवशी दिनांक इथे टाकणार येणार आहे, त्यांना निवृत्ती वेतन क्रमांक हा राहील। तर तुम्हाला निवृत्ती वेतन क्रमांकसुद्धा दिला जाईल आणि लेखा अधिकारी यांची सही व इथं त्यांचा सही शिक्का असेल। तर अशाप्रमाणे तुम्हाला ते प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। तर तुम्हाला हे अशा प्रकारे अर्ज दाखल करून तुमचं जे निवृत्ती वेतन आहे, पेन्शन आहे, ते तुम्हाला लागू करून घ्यायचं आहे, कारण की शासन निर्णय आलेला आहे आणि तुम्हाला निवृत्ती वेतन सुरू होणार। आता या अगोदरच मी एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये की आकाश पुंडकर यांनी सांगितलं होतं की तुम्हाला आता लवकरच जे बांधकाम कामगार आहेत त्यांना पेन्शन लागू होणार आहे आणि तसा शासन निर्णयसुद्धा आज आलेला आहे। तर लवकरच जा, अर्ज भरा आणि तुमचं जे पेन्शन आहे ते चालू करून घ्या। तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज करून तुमचं पेन्शन चालू करू शकता। तर हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।